चला तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। त्यासाठी बटाटे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। शिजवलेल्या बटाट्याची साल काढून बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे। बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर आपण आले लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेणार आहोत। आता स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, हिंग, लाल मिरची पावडर, आले लसूण मिरची पेस्ट, आमचूर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यानंतर लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे पराठ्यासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे। चपातीसाठी जशी कणिक लागते तशीच कणिक आपण इथे मळून घेतलेली आहे। चपातीपेक्षा थोड्या कमी साईजचे गोळे तयार करायचे कारण त्याच्यामध्ये सारणसुद्धा ॲड होणार आहे। पुरणपोळीला ज्या पद्धतीने सारण भरलं जातं त्याच पद्धतीने आपण इथे सारण भरणार आहोत। तुम्ही बघू शकता पराठा लाटून झालेला आहे। पराठ्याला लावण्यासाठी तुम्ही बटर, तूप, तेल कशाचाही यूज करू शकता। तवा गरम झाल्यानंतर तव्याला बटर लावायचं। पराठा दोन्ही साईडने मीडियम फ्लेमवरती मस्त असा बटर लावून भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे पराठे लाटून भाजून घ्यायचे आहेत। हा पराठा तुम्ही दही, पुदिन्याची चटणी, लोणचे किंवा मिरचीचा ठेचा याबरोबर खाऊ शकता। खूपच छान लागतो। प्रवासामध्ये खाण्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम असा पर्याय आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।